निडळ ग्रामविकासचा दळवी पॅटर्न 2001 साली निडळला 25 लाखाचं बक्षीस मिळालं. त्यावेळी आराराबा उपमुख्यमंत्री होते. ही आयडिया दळवी साहेबांच्या डोक्यात कशी आली? कारण आज जवळजवळ 90% महिलाचे जे पोटाचे विकार आहेत ते ग्रामीण भागामध्ये टॉयलेट असल्यामुळे झालं. पूर्वी एक टरमाळा असायचं आणि ते बाहेर ओपन मध्ये जावं लागायचं. आणि ते 25 लाख रुपये जे बक्षीस द्यायचा उद्देश होता त्याच्यामध्ये वेगवेगळे क्रायटेरिया होता. त्याच्यामध्ये घरोघरी टॉयलेट असावा हा त्याच्यातला एक मुद्दा. आणि 2001ला ज्यावेळी निडळला 25 लाखाचं बक्षीस मिळालं त्यावेळी आमच्या गावचे प्रभाकर देशमुख माझ्याकडे आले आणि त्यांनी सांगितलं की बाबा ते दळवी साहेबांनी निडळला खूप चांगलं काम केलं, आपल्याला बघायला जायचं आहे. आम्ही दळवी साहेबांच्या गावात गेलो, दळवी साहेबांना रिक्वेस्ट केली आणि त्यावेळी दळवी साहेबांचं 40 माणसं बँड घेऊन, म्हणजे दळवी साहेब त्या बँडचे प्रमुख, आणि 40 माणसं आमच्या गावात घेऊन गेलो. बाबा हे ग्रामस्वच्छ अभियान राबवायचं कसं, संत गाडगे बाबा ग्रामस्वच्छ अभियान. त्यांनी आम्हाला तिथं गाईड केलं आणि दळवी साहेबांनी सांगितलं की तुमच्या गावात एक उद्योगपती आहे, तुम्हाला काही कमी पडणार नाहीये. आणि ते सगळे टॉयलेट भरवायचा खर्च मी केला. तिथं आम्हाला 2 टॉयलेट कमी पडले. आणि त्यावेळी विकास देशमुख साहेब, नितीन करीर साहेब ही सगळी मंडळी आमचं गाव बघायला आली. आणि त्यावेळी नेमकं करीर साहेबांना वॉशरूमला जायचं होतं. मी त्यांना प्रभाकर देशमुखाच्या घरी घेऊन गेलो आणि मला येता येता करीर साहेब म्हणले की साहेब अजून जर 2 टॉयलेट जर बसली तर तुमचं गाव पहिल्या क्रमांकासाठी इलिजिबल होईल. आम्हाला ती त्याच्यातनं आयडिया आली आणि आम्ही आता 6 दिवसाचा वेळ राहिला होता. आणि त्यावेळी मी पटकन लगेच त्यावेळी 15,000 रुपये 30,000 रुपये 2 टॉयलेटला दिले. त्याला विटा आणायच्या, वाळू आणायच्या, त्या पिंपरीवरनं आम्हाला गौंडी आणावा लागायचा. त्या गौंड्याच्या पुरीचं लग्न ठरलं. ते म्हणलं मला आता काय जमणार नाही, आता राहिलेत फक्त 4 दिवस. त्यावेळी मला ती आयडिया सुचली की रेडीमेड टॉयलेट बनवायची. आम्ही थर्माकोल सँडविच केलं, एक हे केला आणि साहेब जवळजवळ आम्ही आज 70,000 टॉयलेट अख्ख्या भारतामध्ये 28 स्टेटमध्ये दिलेले आहेत. म्हणून मला टॉयलेट मॅन म्हणतात. म्हणजे खरं निडळ ग्रामविकासा दळवी पॅटर्न हे त्यांनी चालू केला, पण टॉयलेट मॅनची पदवी मला मिळाली की केवळ दळवी साहेबांच्यामुळं. दळवी साहेबांचा उल्लेख करायचा म्हटलं तर 2च शब्दात मी करू शकतो. ऐशे निशियाचे बळ तुका म्हणे त्याची फळं, आणि शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी, अशा अनेक सरकारी अधिकारी होतात. पण जर दळवी साहेबांच्या सारखं असे आहेत अधिकारी, मी म्हणत नाहीये, पण ते आणि जर राजकारणी माणसं एकत्रित आले तर आमचा भारत देश जगातला 1 नंबर देश राहिल्याशिवाय राहणार नाहीये. पण इथं आमच्याकडे काय होतंय की एकदा त्या खुर्चीवर बसला माणूस की ती खुर्ची उभंच त्याला सुटत नाहीये. आणि मुळातच आम्ही आमच्या पगारातनं टॅक्स बंद पैसे द्यायचे, यांचा पगार करायचा, आणि वरनं ते काय आमच्या शेतकऱ्याचं काम साधा तलाठी सुद्धा 10,000 रुपये घेतल्याशिवाय काय त्याचं काम करत नाही. हे वास्तव आहे. मला वाटतं मला दळवी साहेबांनी अगोदरच सांगितलं होतं की माने साहेब 5 मिनिटापेक्षा जास्त बोलायचं नाहीये. मी दळवी साहेबांना शब्द दिला, आता असं म्हणलं 5 मिनिटापेक्षा जास्त जर झालं तर अख्ख्या या बालगाव जेवढी माणसं त्याला मी पार्टी देईन. म्हणून अजून माझ्याकडे 2 मिनिटं बाकी आहेत, 3च मिनिटं झालेत, अजून पुढची 2 मिनिटं बोलून घेतो. तसं मला कोण थर्माकोल पण मॅन म्हणतं, कारण तुमच्या घरात थर्माकोल जे आलेलं आहे एक तर रामदास माने साहेब का माने साहेबांच्या मशीन मधून तयार झालेलं आहे. आम्ही आमचं थर्माकोल माने थर्माकोल म्युझियम, स्टोरी ऑफ थर्माकोल दैवडीला आम्ही एक म्युझियम तयार केलेलं आहे. नाना तुम्ही खूप मोठं काम करता. आम्ही उद्योजक घडवण्याचं काम आमच्या दैवडीमध्ये, की जी मुलं जी आहेत की ते मुलं बऱ्याच वेळा शिकलेली आहेत, ग्रामीण भागातली ग्रॅज्युएट झालेली आहेत. भारत सरकार सगळ्याला नोकऱ्या देऊ शकत नाहीये, खाजगीमध्ये नोकऱ्या नाहीत. त्यांनी ते म्युझियम बघायचं, त्यातनं प्रेरणा घ्यायची, स्वतःच्या पायावर उभा राहायचं. सगळ्यासाठी ते म्युझियम फ्री आहे. माझी दळवी साहेबांना विनंती आहे, साहेब आपल्या संस्थेच्या सर्व विद्यार्थ्यांना तिथं पाठवून द्या. तुम्हीच त्याचं उद्घाटन केलेलं आहे आणि सगळे उद्योजक तयार करायचं काम दळवी साहेबांनी पुढचं काम करावं. आणि मला वाटतं मी 1 मिनिटं बाकी आहे अजून, कारण मी प्रत्येक वेळी मी घड्याळ लावले, त्याच्यामुळे मला 5 मिनिटाचा मी पुरेपूर फायदा घेणार आहे. बर, मी पण खेडेगावातला माणूस आहे. अतिशय दळवी साहेबांच्या गावापासून फक्त माझं गाव 20 किलोमीटरच्या अंतरावरती आहे. आणि अगदी तिथं मी स्वतः बालमजुरी करून शिकलोय. त्या काळात ज्यावेळी आम्ही टॉयलेट ज्यावेळी बनवायला सुरुवात केली त्यावेळी दळवी साहेब आणि मिसेस दळवी मॅडम आमचं ते टॉयलेट बघायला आले. त्यावेळी भारत सरकार 6,000 रुपये द्यायचं टॉयलेटला. तर दळवी साहेबांनी सांगितलं माने साहेब माझं एक सजेशन आहे, अजून त्याचे 100 रुपये कमी करा. त्यावेळी आम्ही 5,900ला ते टॉयलेट द्यायला सुरुवात केली. साहेब तुम्हाला मी दळवी साहेब
आमच्या ह्या टॉयलेटमुळं जवळजवळ 425 गावं संत गाडगे बाबा ग्राम स्वच्छता अभियानमध्ये पहिली आलेली आहेत आणि एवढं मोठं या टॉयलेटनं काम केलेलं आहे. आम्ही ना नफा ना तोटा या धर्तीवरती टॉयलेट देतो. एखाद्या मुलीचं लग्न जमलं, त्या मुलीनं फक्त मानेमावरा लग्नपत्रिका आणून द्यायची, त्या मुलीला लग्नात आम्ही टॉयलेट फुकट देतो. असं 35 मुलींना आम्ही लग्नात टॉयलेट गिफ्ट म्हणून दिलेली आहेत. मला वाटतं वेळेचं बंधन आहे, माझं 5 मिनिटाला अर्धा मिनिटं कमी आहे, तरी पण मी आपल्या सर्वांची रजा घेतो. आणि आता दळवी साहेबांनी एवढ्या लोकांना पार्टी द्यायची आहे, मी त्यांना कबूल केलं. धन्यवाद.